लेट अस सी. इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल कसं फाइंड आउट करायचं याविषयी आपण बघतोय. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट and normal to the curve y equals to x into bracket 2 minus x at 2 0. इथे काय फाइंड आउट करायचं आपल्याला आणि काय दिलेलं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायची आपल्याला एक, आणि दुसरी व्हॅल्यू इक्वेशन ऑफ नॉर्मल. टँजंट अँड नॉर्मल म्हणजे काय, इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल, दोन इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आता येणारा जो आन्सर आहे इक्वेशन म्हटल्यानंतर ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये दोन्ही इक्वेशन असतील. पहिला एक्सची टर्म, त्यानंतर वायची टर्म, त्यानंतर कॉन्स्टंट असेल इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये दोन्ही इक्वेशन असणार आहेत. म्हणजे इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायची आहे आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल, दोन इक्वेशन फाइंड आउट करायचे. त्यासाठी आपल्याला देताना कर्व दिलेला आहे. काय दिलेलं आहे, कर्व y इक्वल्स टू एक्स इंटू ब्रॅकेट 2 मायनस एक्स हा कर्व दिलेला आहे आणि पॉइंट दिलेला आहे 2 0. आता देताना पहिला जो कर्व दिलेला आहे तो कर्व पहिला सिम्प्लिफाय करून घेतोय, कारण एक्स न ब्रॅकेटला मल्टिप्लाय पहिला सिम्प्लिफाय केला, 2 ला एक्स न मल्टिप्लाय केला, मायनस एक्स मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर. म्हणजे ही सिंपल इक्वेशन झाली कर्वची, y इक्वल्स टू 2x मायनस एक्स स्क्वेअर. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे जो तो इक्वेशन ऑफ टँजंट, त्याचा फॉर्म्युला आपल्यापाशी y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. आता x1 आणि y1 म्हटला तर पॉइंट तो दिलेला आहे आपल्याला, किती दिलेला आहे, 2 आणि 0. म्हणजे x1 ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि y1 ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. आपल्याला फक्त m फाइंड आउट करायचा आहे, कारण येणाऱ्या आन्सर मध्ये आपल्याला x आणि y पाहिजे. एक्स वाय आणि कॉन्स्टंट इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये इक्वेशन पाहिजे. इक्वेशन ऑफ टँजंटचा फॉर्म्युला आपल्यापाशी y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. x1 ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि y1 ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. आपल्याला फक्त m फाइंड आउट करायचा आहे. m म्हणजे काय, स्लोप म्हणजेच dy अपॉन dx ना, बरोबर काय, स्लोपला आपण dy अपॉन dx म्हणतोय. आता dy अपॉन dx ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 0 असताना फाइंड आउट करतोय. म्हणजे पहिला दिलेल्या इक्वेशनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायची आहे. म्हणजे टर्म तीच आहे, फक्त m च्या ऐवजी m डॅश फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला. आता पहिला m फाइंड आउट करतोय, म्हणजे इक्वेशन ऑफ टँजंट पहिला फाइंड आउट करूया, त्यानंतर इक्वेशन ऑफ नॉर्मल करायचोय आपण. इक्वेशन ऑफ टँजंट साठी आपल्याला x1 y1 2 0 दिलेलं आहे. आपल्याला m म्हणजे dy अपॉन dx फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे दिलेल्या कर्वचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला, dy अपॉन dx इक्वल्स टू, आता इथं दोन टर्म सेपरेट आहेत, पहिली टर्म 2x आहे, दुसरी टर्म x स्क्वेअर आहे. दोघांचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो पण सेपरेट घेतला, 2x चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेपरेट. त्यानंतर टू कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला, राहणार फक्त x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x मायनस x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज इक्वल्स टू 2 आहे तसा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला, n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, 2 मायनस 1 म्हणजे 1, घातांकाला 1 आपण लिहित नाही. म्हणजे 2 आहे तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणजे dy अपॉन dx आन्सर काय येईल, 2 इंटू 1 म्हणजे 2 मायनस 2x आहे तसा. आता x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे, एका साईडला फक्त x आहे, y कुठेही नाही आहे, त्यामुळे x ची व्हॅल्यू पुटअप करतो. x ची व्हॅल्यू किती आहे, 2 पुटअप केला, ऍट सॉरी इथं मायनस झालाय बघा, फक्त 2 प्लस 2 करून घेतं, ऍट 2 0, कारण x ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि y ची व्हॅल्यू 0, तर टायपिंग मिस्टेक झालेली आहे. फक्त x ची व्हॅल्यू 2 आहे, 2 पुटअप करतोय, dy अपॉन dx इक्वल्स टू 2 आहे तसा मायनस हा 2 ॲज इट इज, आणि x ची व्हॅल्यू किती आहे, प्लस 2 आहे, हा मायनस 2 नाही प्लस 2 आहे, हा x ची व्हॅल्यू 2 पुटअप केला, म्हणजे dy अपॉन dx किती असेल, 2 मायनस 2 इंटू 2 म्हणजे 4, म्हणजे ही व्हॅल्यू येणार dy अपॉन dx ची मायनस 2, आणि यालाच आपण m म्हटलंय ना, बरोबर काय, बरोबर काय, हा इथं फक्त मायनस 2 च्या ऐवजी 2 घ्या, म्हणजे m ची व्हॅल्यू झाली मायनस 2. आता काय, m ची व्हॅल्यू फाइंड आउट केलंय पण मायनस 2, x1 y1 दिलेलं आहे त्यांनी, x ला x1 म्हटला, y ला y1 म्हटला, देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट म्हणजे dy अपॉन dx m ची व्हॅल्यू मायनस 2 आली आणि पॉइंट दिलेला आहे
m ची व्हॅल्यू -2, x1 ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे, y1 ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट फॉर्म्युल्यात m ची व्हॅल्यू -2, x1 ची व्हॅल्यू 2 आणि y1 ची व्हॅल्यू 0 पुटअप केला. जिथं देअरफॉर y मायनस y1 म्हणजे 0 आहे, मायनस m ची व्हॅल्यू -2 आलेली आहे, x मायनस x1 म्हणजे 2 आहे. देअरफॉर y मायनस 0 म्हणजे y, -2 ने ब्रॅकेट एक्सपांड केला, -2x आणि हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल, +4. ही झाली इक्वेशन. आता लिहिताना पहिला x, त्यानंतर y, त्यानंतर कॉन्स्टंट इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे -2 इक्वेशनचे या साईडला घेतला, +2 होऊन जाईल, +y आहे तसा, +4 इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला, -4 होऊन जाईल, इक्वल टू 0. ही झाली आपली इक्वेशन ऑफ टँजंट. आता आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी काय पाहिजे, x1 y1 दिलेलं आहे, x1 ची व्हॅल्यू 2, y1 ची व्हॅल्यू 0. m डॅशला आपण स्लोप ऑफ नॉर्मल म्हणतोय आणि त्याचा फॉर्म्युला काय, -1/dy/dx दॅट इज इक्वल्स टू स्लोप ऑफ नॉर्मलला आपण m डॅश नोटेशन यूज करतोय, -1 आहे तसा आणि dy/dx ची व्हॅल्यू -2 आलेली आहे, ती व्हॅल्यू पुटअप केली. म्हणजे m डॅशचा आन्सर किती आला, 1/2. m डॅश म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप केली, dy/dx ची -2. आता दोन्ही व्हॅल्यू पुटअप करतोय. m डॅश ची व्हॅल्यू 1/2 आहे, y1 ची व्हॅल्यू 0 आणि x1 ची व्हॅल्यू 2 पॉइंट दिलेले आपल्याला, फॉर्म्युल्यात पुटअप केला. फॉर y -0 इक्वल्स टू y इक्वल्स टू 1/2 आहे तसा, x -2 आहे तसा. आता हा डिवाइडचा 2 जो आहे तो इक्वेशनच्या या साईडला घेतला तर मल्टिपल लाईल, y ला मल्टिप्लाय बाय 2 केला, 2y, आणि हा 1 जो आहे तो ब्रॅकेटला मल्टिप्लाय x -2 ला, म्हणजेच काय x इथं आहे, +2y इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर -2y होऊन जाईल, -2 आहे तसा, इक्वल टू 0. ही झाली इक्वेशन ऑफ नॉर्मल. समजलं एक्झाम्पल कसं फाइंड आउट करायचं आहे. ओके, क्लियर आहे. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. Find the equation of tangent and normal to the curve y equal to x4x e raised to x at origin. आता आपल्याला सेम क्वेश्चन दिलेला आहे, कर्व दिलेला आहे, y इक्वल टू 4, त्याला मल्टिप्लाय बाय x, त्याला मल्टिप्लाय बाय e raised to x, आणि आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायची आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्यापाशी y -y1 इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x -x1, आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्यापाशी y -y1 इक्वल्स टू m डॅश इंटू ब्रॅकेट x -x1. आता पहिला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायची आपल्याला, त्यासाठी m म्हणजे स्लोप म्हणजे dy/dx फाइंड आउट करायचा आहे. तो आपण y वरून फाइंड आउट करू शकतोय. x1 आणि y1 म्हणजे पॉइंट दिलेलं नाही आपल्याला, पण त्याऐवजी कंडिशन दिलेली आहे, ऍट ओरिजिन म्हटलेलं आहे. म्हणजे काय व्हॅल्यू काय, x आणि y ची किती, ओरिजिनला x ची व्हॅल्यू किती आणि y ची व्हॅल्यू किती. What is the value of x and y at origin? झिरो झिरो, बरोबर. हा म्हणजे काय, x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे, त्याला आपण x1 y1 म्हणतोय. आता पहिला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, लेट y इक्वल्स टू 4x इंटू e रेज टू x. दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता 4 कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म पहिला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला, 4 आत x इंटू e रेज टू x आहे तसा. म्हणजेच काय, दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, x पहिला फंक्शन आहे, दुसरा फंक्शन e रेज टू x आहे, आणि या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय बाय 4 आहे, त्यामुळे 4 ब्रॅकेटच्या बाहेर लिहितोय आणि ब्रॅकेट मध्ये प्रोडक्ट रूल एक्सपांड केला, कारण 4 पूर्ण टर्मला मल्टिप्लाय. पहिला फंक्शन आहे तसा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे x, दॅट इज 4 इंटू ब्रॅकेट x आहे तसा, e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x प्लस e रेज टू x आहे तसा x चा डेरिव्हेटिव्ह 1. देअरफॉर काय होऊन जाईल, 4x e रेज टू x
प्लस ई रेस टू एक्सला 1 मल्टिप्लाय केला म्हणजे ई रेस टू एक्स. आता पॉईंट दिले आपल्याला ऍट ओरिजिन म्हणजे काय 0 0 एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू 0 ओरिजिनला असते ती व्हॅल्यू पुटअप करतो. एक्सची व्हॅल्यू 0 पुटअप करतोय. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल्स टू 4 आहे तसा एक्सची व्हॅल्यू 0 पुटअप केला, ई रेस टू एक्सची व्हॅल्यू 0 पुटअप केला प्लस ई रेस टू एक्सची व्हॅल्यू 0 पुटअप केला. एनिथिंग रेस टू 0 इक्वल्स टू 1 म्हणजे कशाचाही घातांक 0 असेल तर येणार आन्सर 1 असतोय आणि 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग म्हणजे 0. हा 0 आणि हा 1 म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 4 होऊन जाईल. येणार आन्सर 4 असेल. म्हणजे ते dy अपॉन dx ची व्हॅल्यू आपण 4 फाइंड आउट केली आणि यालाच आपण काय म्हणतोय m म्हणतोय ना, बरोबर काय? हा m म्हणजे काय स्लोप ऑफ टँजंट. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट जो आहे त्याला आपण dy अपॉन dx किंवा m म्हणतोय, त्याची व्हॅल्यू झाली 4 आणि x1 y1 जो x आणि y दिले त्याला आपण x1 y1 म्हणणार आहे. म्हणजे पॉईंट दिलेला आहे x1 ची व्हॅल्यू 0 आणि y1 ची व्हॅल्यू 0 ऍट ओरिजिन म्हटलेलं आहे, त्या व्हॅल्यू पुटअप करतोय. m ची व्हॅल्यू x1 आणि y1 ची व्हॅल्यू पुटअप केल्या इक्वेशन मध्ये. देअरफॉर y मायनस 0 म्हणजे y इक्वल्स टू 4x. इक्वेशन आहे तशी ठेवला तरी चालेल किंवा 4x त्या साईडला घेतला तरी चालेल. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायची आहे, त्यासाठी आपल्याला स्लोप ऑफ नॉर्मल पाहिजे. त्याचा फॉर्म्युला काय -1 अपॉन dy अपॉन dx आणि याला आपण m डॅश म्हणतोय स्लोप ऑफ नॉर्मलला. दॅट इज -1 डिवायडेड बाय dy अपॉन dx ची व्हॅल्यू 4 आहे, ती व्हॅल्यू पुटअप केली. म्हणजेच m डॅश ची व्हॅल्यू -1 अपॉन 4 आणि x1 आणि y1 ची व्हॅल्यू 0 0 आहे, ती इक्वेशन ऑफ नॉर्मल मध्ये फॉर्म्युल्यात पुटअप करतोय. देअरफॉर y मायनस 0 इक्वल्स टू y -1 अपॉन 4 x मायनस 0 म्हणजे x. आता डिवाइडचा 4 जो आहे तो या साईडला घेतला म्हणजे मल्टिपलला येईल, इक्वल टू -1 ला x न मल्टिप्लाय केला म्हणजे x. आता x ची टर्म मायनस आहे या साईडला घेतोय, प्लस होऊन जाईल x प्लस 4y इक्वल टू 0. ही सुद्धा इक्वेशन लिहिला तरी चालेल. 4x प्लस y या साईडला घेतला -y इक्वल टू 0 किंवा आहे तसं ठेवला तरी चालेल. समजलं एक्झाम्पल? Let us see next. Find the equation of tangent and normal. Sorry, फक्त एकच दिलेलं आहे. Find the equation of tangent to the curve x equals to 1 upon t and y equals to t minus 1 upon t at t equal to 2. Let us see काय फाइंड आउट करायचं आपल्याला. फक्त इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायचे. म्हणजे फॉर्म्युला y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. आता त्यासाठी आपल्याला स्लोप m किंवा dy अपॉन dx लागणार आहे आणि पॉइंट लागणार आहे x आणि y ची व्हॅल्यू म्हणजे x1 y1. एकच पॉइंट आहे त्यामुळे आपण x1 y1 म्हणणार आहे. तो पॉइंट न देता आपल्याला t ची व्हॅल्यू दिलेली आहे, t ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि x आणि y च्या फंक्शन दोन फंक्शन दिलेले आहेत. एक फंक्शन x इक्वल्स टू 1 अपॉन t दिलेलं आहे आणि दुसरा फंक्शन y इक्वल्स टू t मायनस 1 अपॉन t दिलेलं आहे. इथून आपण पॉइंट फाइंड आउट करू शकतो का, कारण t ची व्हॅल्यू दिलेली आहे. t ची व्हॅल्यू इथे 2 पुटअप केला तर x आणि y ची व्हॅल्यू भेटेल, त्याला आपण x1 y1 म्हणू शकतोय. पॉइंट न देता डायरेक्ट व्हेरिएबल t ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. आता t ची व्हॅल्यू पुटअप करतोय. देअरफॉर t इक्वल्स टू 2 यामध्ये पुटअप करतोय. देअरफॉर x इक्वल्स टू 1 अपॉन t ची व्हॅल्यू 2 म्हणजे x ची व्हॅल्यू भेटेल 1 अपॉन 2, त्याला आपण x1 म्हणतोय. y इक्वल्स टू t ची व्हॅल्यू 2 मायनस 1 अपॉन 2, कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणार आन्सर 3/2 असेल. देअरफॉर x ची व्हॅल्यू 1 अपॉन 2 आणि y ची व्हॅल्यू 3/2 म्हणजे पॉइंट भेटेल इथे आपल्याला आणि यालाच आपण x1 y1 म्हणू शकतो. आता राहिला काय स्लोप m किंवा dy अपॉन dx. आता पॅरामेट्रिक फंक्शन दिलेत. पहिला फंक्शन x इक्वल्स टू 1 अपॉन t दिलेला आहे, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घ्यावा लागेल आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घ्यावा लागेल आणि त्यानंतर dy अपॉन dx फाइंड आउट करावं लागेल. पॅरामेट्रिक फंक्शन दिले, दोन फंक्शन दिले. म्हणजे पहिला x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घेतोय म्हणजे dx अपॉन dt इक्वल्स टू 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर, तसा 1 अपॉन t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन t स्क्वेअर. आता डायरेक्ट लिहितो इथं x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आणि 1 अपॉन t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन t स्क्वेअर.
नेक्स्ट पुढचा फंक्शन काय, y इक्वल्स टू टी मायनस 1/t दिलेलं आहे. परत याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतोय. आता इथे दोन टर्म सेपरेट आहेत, मिडल साइन मायनस आहे. पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट टीचा म्हणजे 1 मायनस 1/t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/t², आणि या साईडला y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे dy/dt. कळते काय केलं आपण, डायरेक्ट लिहितो इथं टी चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1/t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/t², म्हणजे इथं मायनस मायनस प्लस होऊन जाईल. therefore dy/dt चा आन्सर किती येईल, 1 प्लस 1/t². बट आपल्याला dy/dx पाहिजे, म्हणजेच काय, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी डिवायडेड बाय x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. आता y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आपण फाइंड आउट केलेला आहे, 1 प्लस 1/t², आणि x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे मायनस 1/t². पुटअप केला. बट टी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2 ऍट टी इक्वल्स टू 2. ती व्हॅल्यू इथे पुटअप करतो, जिथे जिथे टी आहे ना तिथे 2 पुटअप केला, म्हणजे dy/dx इक्वल्स टू 1 प्लस 1/t ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर मायनस 1/t ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर. तर कॅल्क्युलेशन पूर्ण कॅल्सी मध्ये पुटअप केला. कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणारा आन्सर dy/dx चा -5 असणार, आणि त्यालाच आपण स्लोप ऑफ टँजंट किंवा एम म्हणतोय. ती व्हॅल्यू झाली -5. या पद्धतीने आपण पॅरामेट्रिक फंक्शन dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट म्हणजेच एम फाइंड आउट केला, त्याची व्हॅल्यू आली -5. आणि x1 y1 आपण फाइंड आउट केलेलं आहे. x1 ची व्हॅल्यू 1/2 आणि y1 ची व्हॅल्यू 3/2. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंटच्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप करायची आहे. y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. m ची व्हॅल्यू -5 आहे, x1 ची व्हॅल्यू 1/2 आणि y1 ची व्हॅल्यू 3/2 फॉर्म्युल्यात पुटअप केला. देअरफॉर -5 न वन साइड ॲज इट इज y मायनस 3/2 आहे तसा -5 न ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय केला, -5x मायनस मायनस प्लस होऊन जाईल, 5 मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजे 5/2. आता -5x त्यासला घेतोय प्लस होऊन जाईल, आणि प्लस 5/2 त्यासला घेतोय -5/2 होऊन जाईल. बाकीचे टर्म ॲज इट इज. -5x या साईडला घेतला प्लस होऊन जाईल, प्लस y आहे तसा, -3/2 आहे तसा, प्लस 5/2 या साईडला घेतला -5/2 होईल, इक्वल टू 0. म्हणजे 5x प्लस y आहे तसा, आणि दोन कॉन्स्टंट -3/2 आणि -5/2 यांचा आन्सर -4 येईल, इक्वल टू 0. दॅट इज इक्वेशन ऑफ टँजंट. क्लिअर आहे.